IPL चालू व्हायला लागलाय, त्यामुळं कार्यकर्ते दुनियाचे येडे झालेले आहेत आणि ह्याच्यामुळं माझा BP दिवसेंदिवस हाय व्हायला लागलाय. 2019 मला एवढं टेन्शन नाही तेवढं IPL मुळे यायला लागलंय. काय कुत्र्यासारखी भांडणं करतात एकमेकासोबत, ही ह्या टीमचा ती ह्या टीमचा, दुनियाची आई बहीण चालू असते. परवा तर आम्ही सगळे प्यायला गेलो होतो, त्या प्यायच्या टेबलवर पोरांची दुनियाची भांडणं, एका कार्यकर्त्यानंतर क्वार्टरच फोडली. मला एक गोळ कळत नाही, त्याच्या आईला भांडणं करायचे करा, तुम्ही दारू कशामुळे फोडता बिनकामाची? निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यावर जेवढा त्रास होत नाही तेवढी मला दारू फुटली की त्रास होते रे. उगायांना कुणाच्या भावनांची कदरच नसती. नुसतं मुंबई चेन्नई अख्खा बेटा काय आहे का नाही दुसरं आयुष्यात. काय त्या कृष्णावर तर टेबलला दुनियाची भांडणं, अलीकडचे पलीकडचे 15 टेबल उठून गेले यांच्यामुळं. आणि त्यामुळेच बिल आल्यावर मी आलोच 5 मिनिटात म्हणून जी मोबाईल बंद केला ती सकाळीच चालू केला. ह्या टेन्शनमध्ये सगळ्यांची उतरली म्हणून अजून मागवली यांनी. आणि सकाळी बघितलं दोघा तिघाची भाकाळ मोडली होती, 4-5 जणांचा हात फ्रॅक्चर, तिघाचे पाय गेलेत. अरे खा धंदे बेटा. आणि त्या हॉटेलला 1300 रुपये बॅलन्स ठेवून आलेत. वरनं मलाच बुरदंड बसला परत भरायचा सगळा. मी तुम्हाला सांगतो आजपासून कानाला खाडा लावलाय. IPLचा विषय निघला रे निघला की गाडीला स्टार्टर मारायचा आणि नीट घरी निघायचं. मुद्दा पटला नाही की एकमेकाला चपात्याच फेकून मारत होते कार्यकर्ते. ताटात कमी हवेतच जास्त चपात्या दिसतो त्या मला परवा दिसतं. बरं टेबलला जाऊ द्या म्हणलं, पोरं आहेत पेलेले असते समजून घेतलं मी. परवा त्या आमच्या साडूच्या पुतण्यास लागला गेलो होतो, तिथं सुद्धा हीच चर्चा. ती बडजी म्हणला आम्ही चेन्नईचा सपोर्टर आहे, तर अक्षरशः त्याला प्रत्येक मंत्र म्हणायला लागला ती की त्या तोंडाचा अक्षर फेकून मारायची पोरं. आता काय करायचं? चौथा फेरा झाला, नवरदेव पुढं आला आणि बडजीच पळून गेला. परवा दिवशी मी त्या उपळे दुमाला गेलतो आपल्या एरिकचा लोकसभेचा प्रचार करायला. तिथं त्या पत्रकार परिषदेत 2-3 पत्रकार सुद्धा मला IPL वरच धरत होते. काय चाललंय हो का, त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कसं आहे डोनाल्ड, तुझं काय असेल ते मग स्पष्ट शब्दात सांगितलं की रे कार्यकर्त्यांना. कशाला कोण पिडेल मग तुला? एक ठिकाणी म्हणतो मी चेन्नईचा, एक ठिकाणी म्हणतो मी RCBला सपोर्ट करतो, कुठं KKR दापली आहे, परत इथं आल्यावर म्हणतो मी मुंबईचा आहे. आता माझ्याकडे बघ, मी फुल ऑन चेन्नईचा सपोर्टर आहे. चेन्नई जिंदाबाद, मुंबई जिंकत नसते. तुझी नेमकी कालची उतरली नाही का तुला आज मिळली नाही?